धर्मवीर 2 हा चित्रपट हिंदुत्व व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगणारा चित्रपट असून याकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता साहेबांचा खरा इतिहास जाणून घ्यावा असे आवाहन चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केले. गेलोच नाही, आता आलोय बाहेर. कालपर्यंत मुंबईतच होतो आणि कालपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे चित्रपटाला. ऑलमोस्ट सगळीकडे सगळे शो फुल चाललेले आहेत आणि फक्त पुण्या मुंबईतच नाही, बाहेर सुद्धा आणि भारताबाहेर सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये, लंडनमध्ये शोज फुल जात आहेत. उदंड प्रतिसाद मिळतोय लोकांचा आणि त्यामुळे भारी वाटतंय. या चित्रपटावरती बरीच टीका सुद्धा झाली की निवडणुकीच्या तोंडावरती हा चित्रपट आला. धर्मवीर एक सगळ्यांनी पाहिला, तर धर्मवीर 2 मध्ये असं काही जे काही दाखवण्यात आलेलं आहे तो एक निवडणुकीचा अजेंडा सेट करण्याचा प्रकार आहे अशा पद्धतीची टीका केली. अशी जेव्हा टीका होते तेव्हा तुम्ही प्रश्न विचारता, पण आमचा निर्माता जेव्हा अत्यंत सूज्ञपणे 9 ऑगस्टला आधी तारीख डिक्लेअर झालेली असते आणि पूर परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रात असते, तेव्हा माणुसकीच्या नात्याने ती तारीख पुढे ढकलायचा प्रयत्न करतो, तेव्हा तुमच्यापैकी कोणीच बोलत नाही. असं का विरोधकांनी पिक्चर पाहिला का? तुम्ही नाही, सिनेमा पाहायचा, सिनेमा पहा, तो सीन काय आहे ते पहा, तो सीन काय आहे ते पहा, सिनेमा पहा, मग काय तुम्हाला प्रश्नच पडणार नाही. असं ज्यांनी सिनेमा पाहिला त्यातल्या कुणालाही हा प्रश्न पडला नाहीये. डोंट वरी. चित्रपट विरोधकांनी पाहिला तर विरोधकांनाही आवडेल, कारण ती दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे आणि आम्ही सिनेमा बनवलाय. बाकी कुठल्याही जे शब्दात असं काही हे नाहीये. त्यामुळं डोंट वरी, सिनेमा पाहिला की हा प्रश्न पडणार नाही. सिनेमा जर पाहिला नाही तर तुम्हाला अनेक प्रश्न पडतील. काल सुद्धा एका चॅनलवर काहीतरी चर्चासत्र होतं, 4 कुणीतरी विद्वान होते, पण त्यातले कुणीच सिनेमा पाहिला नव्हता, पण ते चर्चा करत होते खूप. तर अशा विद्वानांची संख्या तर सोशल मीडियावर करोडोंमध्ये. तर डोंट वरी, चित्रपट पहा. चित्रपट ज्यांनी पाहिला त्यांना हा प्रश्नच पडू शकत नाही. मुळशी पॅटर्नच्या वेळी असे अनेक गुन्हेगार पण माझ्यावर टीका करत होते की चित्रपट गुन्हेगारांवर आहे. सिनेमा पाहिल्यावर सगळ्यांना कळलं हा शेतकऱ्यांवर आहे. सुषमाताईंचंही तेच झालंय. सुषमाताईंनी बहुधा सिनेमा पाहिला नाही, त्यांनी ऐकलं कुणाकडून तरी. तर सिनेमा पाहिल्यानंतर जर तो संवाद नीट ऐकला तर, आणि मुळात मी त्या संपूर्ण सीन मध्ये कोणाचं नावच घेतलेलं नाही. म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं सुषमाताईंनी ते बोलल्या, पण मला त्यांचं जे काही काम आहे त्या एका राजकीय पक्षाचं काम करतात. मी अजिबात कुठेही कुणाचं नाव नाही घेतलेलं, मुळात चित्रपटात कुणाचं नावच घेतलेलं नाही. वाटलं असेल तर डोंट वरी, चित्रपट पाहिला तर हा प्रश्न पडणार नाही, कारण त्या संवादामध्ये त्याचं उत्तर आहे. आणि कुठल्याही राजकीय माणसावर टीका करावी, टिप्पणी करावी एवढा मोठा तर मी अजिबात नाहीये, कारण लोक त्यांचं ते राजकीय वलय असतं, आयुष्य असतं. आम्ही एक चित्रपट बनवलाय आणि त्याच्यामध्ये, त्या सीन मध्ये त्या सगळ्याची उत्तरं आहेत. मी काही पकडू नका, कारण राजकारणावर काही टीका टिप्पणी करावी एवढे आम्ही मोठे नाहीत. चित्रपटातून असंही नाही की गेल्या वेळी दिघे साहेबांचा सिनेमा आलता त्याचा हा पुढचा भाग आहे. त्या विचारसरणीची रिलेटेड जे लोक आहेत त्यांचा हा सिनेमा आहे. एक लाईन आहे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट त्यात आहे. तुम्ही सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कळेल, कोणाचंही कुठेही नाव घेतलेलं नाही. कुणावर नाव घेऊन टीका करावी आम्ही एवढे मोठे नाहीत. सुषमाताईंचं मलाही कोणीतरी म्हटलं की सुषमाताईंनी असं काहीतरी हे केलं, तर मी सुषमाताईंना सांगू इच्छितो, ताई मी असं कुठेही तुमचं नाव घेतलेलं नाहीये. तुम्ही ते पहा आणि त्याच्यात त्या सीनच्या पहिल्या भागात जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये ते स्पष्ट केलेलं आहे काय आहे ते. त्यामुळे अजिबात गैरसमज नको, कारण सिनेमा निर्मात्यांनी खूप खर्च करून बनवलेला आहे. आपण एक मराठी सिनेमा पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. एका दिवसात 1,92,00,000 ही मराठी सिनेमासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि अनेक भाषांमध्ये, अनेक राज्यांमध्ये तिथल्या राजकीय परिस्थितींवर भाष्य करणारे चित्रपट आलेले आहेत. तिथल्या प्रेक्षकांनी तितक्या स्पोर्टिंगली घेतलेलं आहे. तुम्ही संपूर्ण सिनेमा पहा. आपण कोणावरही कुठलीही नाव घेऊन टीका केलेली नाही. टीका करावी एवढे आम्ही काही मोठे नाही आहोत. आम्ही सिनेमा बनवलेला आहे दिघे साहेबांच्या आयुष्यावर, बाळासाहेबांच्या आयुष्यावर,
आणि दिघे साहेब आणि बाळासाहेबांच्या विचारसरणीला पुढे घेऊन जाणार आहे त्यांच्या वारसदारांना. त्या म्हणाल्या का? कारण त्यांनी फक्त एक ट्विट केलंय आणि त्या असं काही म्हणाल्याचं मी कुठेही ऐकलेलं नाही. आणि जर मी असं काही ऐकलेलंच नाही तर मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. त्यांनी ट्विट केलं होतं एक, आणि मी त्या ट्विटला सांगतोय की सुषमाताई, गैरसमज नसावा, तुम्ही सिनेमा पहा. त्या सीनच्या सुरुवातीच्या भागातच ते जे पात्र बोलतंय की आम्ही असं ऐकलंय की असं होणार आहे, असं आहे बरोबर. असं कुठेही म्हटलेलं नाही की ते आल्यात. आम्ही असं ऐकतोय, असा तो सीन आहे. आणि त्याच्यात पण कुठेही जहरी टीका अशी नाहीये. त्यातला प्रत्येक संवाद हा कुठंतरी घडून गेलेला, प्रूफ असलेला आणि असा आहे. त्यांच्यावर कुठेही आणि मुळात नावच घेतलेलं नाही. त्यामुळे सुषमाताई, डोंट वरी, कुठेही नाव घेतलेलं नाहीये तुमचं. तुम्हाला कुणीतरी सांगितलं असावं. तुम्ही सिनेमा पहा आणि मग ठरवा. खरंच आम्ही कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेख नाही. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकारातून धर्मवीर 2 या चित्रपटाचा प्रीमियर दोराबजी मॉलमधील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये आयोजित करण्यात आला होता. महिलांचा व युवा कार्यकर्त्यांचा या चित्रपटात चांगला प्रतिसाद लाभला. चित्रपटावर होत असलेल्या टीकेबाबत बोलताना दिग्दर्शक प्रवीण तरडे व अभिनेते प्रसाद ओक यांनी या चित्रपटाचा राजकारणाशी संबंध जोडू नये. आम्ही चित्रपट कला डोळ्यासमोर ठेवून बनवतो, टीका न करता चित्रपट पाहावा असे आवाहन केले. यावेळी अभिनेते क्षितिज दाते, निर्माते मंगेश देसाई उपस्थित होते. स्वर्गीय आनंद दिघे यांनी खऱ्या अर्थाने हिंदुत्व जपण्याचे काम केले. टीका करणाऱ्या शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये धर्मवीर 2 हा पिक्चर त्या ठिकाणी रिलीज झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स धर्मवीर 2 या पिक्चरला मिळालेला आहे. त्याचबरोबर धर्मवीर 1 मध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जे काम केले आणि शिवसेनेसाठी जे काही प्रेरणादायक काम त्यांनी केलेलं आहे, गद्दारांना क्षमा नाही, हे जे त्यांचा उच्चार आहे आणि तेच उच्चार अतिशय शिवसेनेला एक प्रेरणादायक ठरलेलं आहे. म्हणून आज धर्मवीर 2 हा पिक्चर संपूर्ण पुणे शहरामध्ये, त्याचबरोबर हडपसर मतदारसंघामध्ये या ठिकाणी फ्री ठेवण्यात आलं आहे. आणि आजपासून त्या 10,000 लोकांना आम्ही धर्मवीर 2 हा पिक्चर फ्रीमध्ये दाखवणार आहे. त्याचं मागचं कारण एकच आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांना घडवायचं काम त्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलेलं आहे. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी काम करतोय. म्हणून येणाऱ्या भावी पिढीला धर्मवीर दिघे साहेब काय आहे हे कळलं पाहिजे. म्हणून या पिक्चरच्या माध्यमातून आम्ही हा फ्री पिक्चर या ठिकाणी दाखवत आहे. आता संजय राऊतांना काय बोलत, त्यांना रोज सकाळी उठलं की टीका करण्याशिवाय काय येत नाही. अतिशय चांगला सुंदर पिक्चर या ठिकाणी होत असताना त्यांना फक्त त्याच्यावर राजकारण करायचं जमलं. त्यामुळे त्यांना काय बोलण्या इतका मी एवढं मोठं नाही, पण आमचे नेते मंडळींनी त्यांना उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. नक्कीच धर्मवीर 2 बघितल्यानंतर नक्कीच शिवसैनिकांमध्ये एक चांगलं वातावरण या ठिकाणी होईल आणि काम कसं करायचं हे आदर्श या धर्मवीर 2 या पिक्चरच्या माध्यमातून शिवसैनिकांना त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून धर्मवीर 2 हा पिक्चर आम्ही या ठिकाणी मोफतवलेला आहे. धर्मवीर 2 हा स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपट 10,000 नागरिक व महिलांना मोफत दाखवण्याचा मानस भानगिरे यांनी व्यक्त केला. प्रमोद नाना भानगिरे यांनी पुढाकार घेऊन महिलांना मोफत चित्रपट दाखवल्याने सोसायटी व परिसरातील महिलांनी त्यांचे कौतुक केले. आज आम्ही सगळ्या महिला भगिनी यासाठी इथे जमलोय की धर्मवीर 2 हा जो मराठी पिक्चर रिलीज झालाय आनंद दिघे साहेबांच्या जीवनावरती प्रदर्शित असलेला, तो बघण्यासाठी आज आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत. आणि खास करून आम्हाला ही संधी मिळाली ती फक्त नाना आणि नानांमुळेच मिळाली. कारण प्रमोद नाना भानगिरेजींनी महिलांचा विचार करून महिलांसाठी मोफत तिकीट उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज आम्ही सगळ्या महिला सगळी कामं सोडून हा पिक्चर पहिल्या दिवशी पहिल्यांदा बघायला आलेलो आहोत. याचा सगळ्यात जास्त आनंद होतोय आणि नानांचे खूप खूप मनापासून धन्यवाद महिलांकडून. आणि दुसरी गोष्ट अशी की नेहमीच नाना हडपसर विधानसभा मतदारसंघाचा विचार करत असतात आणि छोटी मोठी विकासाची जी कामं आहेत ती करतात. रोड दुरुस्ती वगैरे आमच्या इकडे खूप छान प्रकारे झालेली आहे सध्या तरी. आणि इथूनही पुढे ते नेहमी काही ना काहीतरी असे उपक्रम राबवतच असतात आमच्यासाठी. त्यामुळे त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंद दिघे साहेब आणि बाळासाहेब ठाकरेजींच्या जीवनावर प्रदर्शित होणारा हा चित्रपट
आम्ही बघण्यासाठी इथे आलेलो आहोत. त्यामुळे उत्स्फूर्तपणे आम्ही इथे आलेलो आहोत आणि नानाच आता यावेळेस आमदार होतील हा मला प्रचंड विश्वास आहे आणि माझ्या भगिनींनाही विश्वास आहे. त्यामुळे जय श्रीराम. प्रथमतः नानांचं अभिनंदन करते की आम्हाला पूर्ण महिलांसाठी सगळ्या फॅमिलीसाठी धर्मवीर टूचं आयोजन केल्याबद्दल. नाना असेच विविध उपक्रम राबवतात, त्यामुळे आम्हाला एकदम उत्स्फूर्त आणि महिलांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळतो की कुठेतरी आम्ही आमचं काहीतरी आयोजक टीममध्ये आमचं प्रोत्साहन असू दे. आणि हडपसरच्या महिलांचं प्रत्येक कुठल्याही प्रोग्राममध्ये आम्हाला नाना खूप उत्सुक करतात. नानांना आमदार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, काही करायचं लागेल आम्ही नानांच्या सोबत आहोत. नानांना आमच्या महिलांकडून नमस्कार आणि अभिनंदन. कारण नाना हे देव माणूस आहे, यांनी भरपूर कामं केली महिलांसाठी. आणि आज जे आम्हाला धर्मवीर टू पिक्चर बघण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केलं सगळ्या महिलांना, तर त्यांच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. आणि नानांनी हा पिक्चर दाखवण्याचा आपले बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा पिक्चर आम्हाला धर्मवीर 1 धर्मवीर 2 हा पिक्चर आम्हाला दाखवला, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि नाना हे होतीलच, आमदार होतीलच. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवय्यांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी